एका मिनिटात पॅसिव्ह व्हॉइसचं नाटक खतम। पॅसिव्ह व्हॉइस आतापर्यंत तुम्हाला कधी समजला नसेल, बट एका मिनिटात हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला हे पॅसिव्ह व्हॉइस पूर्णपणे समजून जाईल। लेट अस टेक वन एक्झाम्पल। एका एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजेल पॅसिव्ह व्हॉइस आहे तरी काय। आय एम टॉट, मला शिकवलं जाते डेली। आय एम टॉट डेली, मला रोज शिकवलं जाते। आय एम बीइंग टॉट, मला शिकवलं जात आहे, क्रिया चालू आहे। आय एम नंतर आय एम बीइंग, BEING, बीइंग लावायचं आहे, क्रिया चालू आहे। आय हॅव बीन टॉट, मला शिकवलं गेलं आहे, क्रिया कंप्लीट झाली आहे। काय यूज केला? हॅव बीन। वर्बचा कोणता फॉर्म यूज केला? थर्ड फॉर्म। आता बघूया पास्ट मध्ये पॅसिव्ह व्हॉइसचा वापर कसा करायचा। आय वॉज टॉट येस्टरडे, मला काल शिकवलं गेलं। आय वॉज टॉट येस्टरडे। नेक्स्ट, आय वॉज बीइंग टॉट, मला शिकवलं जात होतं। पास्ट मध्ये ही क्रिया चालू होती। आय वॉज बीइंग टॉट। नेक्स्ट, आय हॅड बीन टॉट, मला शिकवलं गेलं होतं। पास्ट मध्ये कधीतरी क्रिया झाली होती। कोणती क्रिया झाली होती? शिकवण्याची। आय हॅड बीन टॉट। फ्युचर मध्ये आय विल बी टॉट, मला शिकवलं जाईल। नेक्स्ट, आय विल हॅव बीन टॉट, मला फ्युचर मध्ये शिकवलं गेलं असेल। अशा प्रकारे पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करून आपण करिझमॅटिकली, कॉन्फिडेंटली आणि फ्लॉलेसली इंग्रजी बोलू शकतो। तुम्हालाही वाटत असेल की आपल्यालाही कॉन्फिडेंटली आणि फ्लॉलेसली इंग्रजी बोलता यावं, तर अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा। कंटेंट आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जवळच्या मित्रांना शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।